अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 23 मे, वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे वैशाख पौर्णिमा। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। वैशाख महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असं म्हटलं जातं। या वैशाख पौर्णिमेला प्रारंभ 22 मे संध्याकाळी 6:47 झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती आज गुरुवारी 23 मेला संध्याकाळी 7:22 होणार आहे। वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे का म्हटलं जातं? कारण या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं। प्रत्येक पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची आणि चंद्रदेव यांची पूजा करत असतो, परंतु आज या बुद्ध पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्र पूजा करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाचे उपाय सेवा देखील केल्या जातात। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावीशाली उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर त्या वेळेला तुम्हाला हा उपाय जर करणं झालं नाही तर तुम्ही 8:30-9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। हा उपाय अत्यंत फलदायी आहे। हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, घरातली बाधा दूर होते, घरातली काही अडीअडचण असते, घरातलं दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन जाते। तर तुम्हाला काय करायचं आहे, सायंकाळी तुम्हाला कापरासोबत अशा काही वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तू घरामध्ये जाळल्याने, या वस्तूचा घरामध्ये धूर झाल्याने घरातली नकारात्मकता आहे ती दूर निघून जाते। त्यामुळे तुम्हाला घरामध्ये या काही वस्तू जाळायच्या आहे। जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण काही जणांना शक्य नसेल तर त्यांनी 8:30-9 वाजेपर्यंत पण करू शकता, काही हरकत नाही। पण ज्यांना शक्य आहे त्यांनी 7:30 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय अत्यंत फलदायी आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय तुम्हाला अमावस्याला, पौर्णिमेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा हा उपाय करू शकता। घरामध्ये कटकटी होऊ लागल्या, वारंवार भांडणं होऊ लागले, एकमेकांचं पटत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे। एक तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे। त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। जर भीमसेनी कापूर नसेल तर मग जे तुमच्या घरामध्ये आहे त्याच्या तुम्ही 5 तुम्हाला वड्या ठेवायच्या आहेत। तुम्हाला हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे, 2 लवंग घ्यायचे आहेत, 2 वेलची घ्यायची आहे आणि थोडेसे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत। अजून एकदा सांगते, तुम्हाला हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत, 2 वेलची घ्यायची आहेत आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत। अख्ख्या फुलवाल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। हे काय करायचं आहे, तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळा उतरवायचं आहे। एका व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे उतरून घ्यायचं आहे। अगदी घरातल्या लहान मुलापासून सुद्धा तुम्हाला उतरायचं आहे, कारण लहान मुलांना लवकर नजर लागत असते। आपण म्हणतो लहान मुलांना बाहेरची नजर लागली, पण आई वडिलांची सुद्धा लहान मुलांना सर्वात पहिले नजर लागत असते। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे उतरलेलं आहे ते काय करायचं आहे, तुम्हाला मातीच्या पंतीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि एक तेजपत्ता, तमालपत्र एक त्यामध्ये तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। गाईचं तूप थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे। हे आपण उतरलेलं जे साहित्य आहे ना त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एक तमालपत्र म्हणजे तेजपत्ता तुम्हाला एक ठेवायचा आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे। आपल्या देवघराच्या समोरच हे प्रज्वलित करायचं आहे आणि हे प्रज्वलित झाल्याच्या नंतर त्या मातीच्या पंतीखाली तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट ठेवायची आहे आणि हे काय करायचं आहे, आपल्या देवघराच्या समोर प्रज्वलित झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही मातीची पंती तुम्हाला उचलायची आहे आणि सर्व घरभर तुम्हाला हे फिरवायचं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत काय करायचं आहे, फिरवायचं आहे आणि तुम्ही मेन दरवाजा तुमचा उघडायचा आहे। मेन दरवाजा तुम्हाला उघडल्याच्या नंतर
हे सगळं घरभर हे तुम्हाला फिरवायचं आहे, याचं सर्व घरभर धूर द्यायचं आहे. आपली घरातली नकारात्मकता बाहेर निघून जाण्यासाठी तुम्हाला ही मातीची पंती सर्व घरभर घेऊन फिरायची आहे. मेन उंबरठा आहे ना तुमच्या मेन दरवाजाला ही मातीची पंती अशी वळून घ्यायची आहे आणि ती तिथं ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत ती शांत होत नाही तोपर्यंत ती मातीची पंती घराच्या बाहेर ठेवून द्यायची आहे. आणि शांत झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते उचलून डस्टबिनमध्ये ते टाकून द्यायचं आहे. जे अर्धवट जळालेलं असो संपूर्ण जळालेलं असो ते सगळं साहित्य त्या पंतीमधलं काढून डस्टबिनमध्ये बाहेर कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं आहे. आणि नवरा बायकोचं जर पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मातीची पंती घ्यायची आहे, 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यामध्ये आणि माता लक्ष्मीची दोघांनी मिळून आरती करायची आहे. नवरा बायकोनी मिळून दोघांनी मिळून आरती करायची आहे. तिसऱ्याने हात लावायचा नाही, दोघांनीच मिळून आरती करायची आहे, एकट्यानं सुद्धा आरती करायची नाही. आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, आमच्या दोघांचा संसार सुखाचा राहू दे, आमचा विवाह, त्याबद्दल तुमच्या जे समस्या आहे ते सांगून तुम्ही दोघांनी आरती करायची आहे. अत्यंत प्रभावीशाली उपाय आहे, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. नक्की बघा, याच्यानं तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. पण तुम्हाला दर पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे जे मी सांगितलेला आहे ते. श्री स्वामी समर्थ.